दिल्लीत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अमित शहांमध्ये बैठक. मराठा आरक्षण आणि राजकीय विषयांवर बैठकीमध्ये चर्चा. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांचीही बैठकीला उपस्थिती. सूत्रांची माहिती. अमित शहांच्या भेटीनंतर अजितदादांची प्रफुल्ल पटेलांच्या घरी बैठक. निवडणूक आयोगातील सुनावणीबाबत बैठकीमध्ये चर्चा. बैठकीमध्ये काही वकीलही उपस्थित असल्याची सूत्रांची माहिती. अजितदादांनी पोस्ट डेंग्यू काळजी घेणं महत्त्वाचं. प्रोफेशनल आणि पर्सनल गोष्टी वेगळ्या असतात. कौटुंबिक भेटीवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. प्रतापराव पवारांच्या निवासस्थानी शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळेंची भेट. तिघांमध्ये तासभर चर्चा झाल्याची माहिती. प्रतापराव पवारांच्या निवासस्थानी झालेल्या भेटीनंतर शरद पवारांची मीडियाला दिवाळीच्या शुभेच्छा, एवढीच प्रतिक्रिया. दुष्काळाबाबत सरकारच्या निर्णयासंदर्भात आणि रयत शिक्षण संस्थांबाबत शरद पवारांशी चर्चा. शरद पवारांच्या भेटीवर मंत्री दिलीप वळसे पाटलांची माहिती. राजकारणामध्ये लोक दूर जातात आणि जवळ येतात, सोयीनुसार वागतात. पवार कुटुंबियांच्या भेटीवर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. जालन्यातील गोळीबारानंतर जरांगे पाटील हिरो झाले. वडेट्टीवारांचा मनोज जरांगेंवर जोरदार निशाणा. तर जरांगे पाटील केवळ राजकीय फायद्यासाठी बोलत आहेत, विजय वडेट्टीवारांची टीका. मराठ्यांविरोधात आवाज उठवण्यासाठी राहुल गांधींनी विरोधी पक्षनेता का केला? जरांगेंची वडेट्टीवारांवर जळजळीत टीका. हिरो होण्यासाठी नाही, न्यायासाठी लढतोय असंही सुनावलं. मराठ्यांना ओबीसीमध्ये घ्या, मग त्यासाठी कोटा कितीही टक्के वाढवा. जरांगेंचं आवाहन. मराठ्यांना ओबीसीमध्ये घेऊन कोटा 75 ते 90% करा, आमची अडचण नाही. मराठ्यांना फक्त गाजर दाखवू नका, जरांगेंचा इशारा. मनोज जरांगे पाटलांची तिसऱ्या टप्प्यातील सभा दौंडच्या वरवणमध्ये होणार. 16 नोव्हेंबरला सकाळी 11 वाजता सभा होणार. मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांची माहिती. जळगाव जिल्ह्यामध्ये सापडल्या 1,51,948 कुणबी नोंदी. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये 36 लाख कागदपत्रांची तपासणी. लातूरमध्ये अनेक जातीच्या लोकांचा जात प्रमाणपत्रामध्ये कुणबी असा उल्लेख. धनगर, वाणी, मारवाडी, मातंग, येलम समाजातील लोकांचा कुणबी असा उल्लेख. मुस्लिम समाजातील लोकांचाही जात प्रमाणपत्रामध्ये कुणबी असा उल्लेख. अहमदनगरमध्ये 55,000 नोंदी सापडतात, मात्र कोकणामध्ये फक्त 69 नोंदी. कुणबी नोंदीवरून रामदास कदम यांचा सवाल. अहमदनगर आणि कोकणामध्ये सापडलेल्या कुणबी नोंदीमध्ये जमीन आसमानाचा फरक असल्याचं रामदास कदम यांचं वक्तव्य. मराठा तरुणांनी आमदार रत्नाकर गुट्टेंचा कार्यक्रम उधळून लावला. रत्नाकर गुट्टेंच्या कार्यक्रमात मराठा युवकांची जोरदार घोषणाबाजी. परभणीच्या गंगाखेडमध्ये घडला प्रकार. तानाजी सावंत आणि पोलीस अधीक्षकांचा व्हिडिओ व्हायरल. मी मुख्यमंत्र्यांचं देखील ऐकत नाही, मी सांगतो तेच करा. तानाजी सावंतांच्या व्हिडिओवरून विरोधकांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला. तानाजी सावंत हे मंत्री आहेत, या व्हिडिओबाबत ते खुलासा करतील. राहुल शेवाळेंची प्रतिक्रिया. तानाजी सावंतांचं मुख्यमंत्र्यांबद्दलचं विधान चुकीचं. काँग्रेसचे नेते अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया. स्थानिक पोलिसांच्या नियुक्त्या अधीक्षक स्तरावर असतात, पण सरकारची पद्धत काही समजत नसल्याचं चव्हाण यांचं वक्तव्य. महाराष्ट्रामध्ये कोण कोणाचं ऐकतं, हाच खरा प्रश्न आहे. पोलीस अधिकाऱ्यांना सुद्धा हे कळू द्या. मंत्री तानाजी सावंत यांच्या व्हायरल व्हिडिओवरून अरविंद सावंतांचा निशाणा. तानाजी सावंत महाराष्ट्राला कलंक असल्याचीही टीका. 5 राज्यातील निवडणुकीमध्ये मुख्यमंत्र्यांसह शिवसेनेचे पदाधिकारी प्रचार करणार. राहुल शेवाळेंनी जेपी नड्डांना दिलं पत्र. आवश्यकता असेल तिथे मुख्यमंत्री शिंदे प्रचार सभा घेणार असल्याची शेवाळेंची माहिती. मंत्री अब्दुल सत्तारांच्या मुलाचा सरकार विरोधात मोर्चा. समीर सत्तार सकाळी 11 वाजता मोर्चा काढणार. सिल्लोड तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी. आमदार प्रकाश सुर्वेंकडून दहिसर पूर्व इथल्या रेशन दुकानाची तपासणी. सुर्वे रेशन दुकानावर आणि शिधा वाटप अधिकाऱ्यांवर संतापले. आनंदाचा शिधा वेळेवर न देणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्याची मागणी. मुंबईत ठाकरे गटाकडून रेशन दुकानामध्ये रिअलिटी चेक. सरकारकडून 6 वस्तूंची घोषणा. दुकानामध्ये पोहोचल्या फक्त 2च वस्तू. ठाकरे गटाचा आरोप. आव्हाडांच्या मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरेंच्या स्वागताचे बॅनर. आज उद्धव ठाकरे मुंबऱ्यामध्ये तोडलेल्या शाखेला भेट देणार. शिंदे गटाकडून सुद्धा ठाकरेंवर टीका करणारे बॅनर. किशोरी पेडणेकरांना पुन्हा ईडीचा समन्स. 23 तारखेला किशोरी पेडणेकरांची चौकशी होणार. पेडणेकरांवर कोरोना काळामध्ये मृतदेहांच्या बॉडी बॅग खरेदीमध्ये घोटाळा केल्याचा आरोप. सत्तेमध्ये हिस्सेदारी असलेल्यांची कामं न करण्याची इच्छा. मुख्यमंत्री शिंदेंवर नाव न घेता भाजपा आमदार गणपत गायकवाडांची टीका. कोपरगावच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे चिरंजीव विवेक कोल्हे राधाकृष्ण विखेंच्या विरोधात निवडणूक लढणार असल्याच्या चर्चा. स्थानिक निवडणुकांमध्ये मिळालेल्या यशानंतर विवेक कोल्हे विखेंच्या विरोधात निवडणूक लढणार असल्याच्या चर्चांना उधाण.
काल सलीम खान आणि जावेद अख्तर यांना घेऊन कार्यक्रम करण्यात आला. आमच्याकडून मात्र मराठी कलाकारांच्या उपस्थितीमध्ये नमो उत्सवाचं आयोजन. मराठी भाषा आणि मराठी कलाकारांच्या मुद्द्यावरून बोलणाऱ्या राज ठाकरेंना आशिष शेलारांचा अप्रत्यक्षपणे टोला. कुटे ग्रुपचे सीएमडी सुरेश कुटेंसह पत्नी अर्चना कुटे भाजपात, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये कुटेंचा प्रवेश. धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी बारामतीमध्ये बेमुदत आमरण उपोषण. सरकारनं धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला नाही तर राजकीय नेत्यांना घरातून बाहेर पडू देणार नाही, धनगर समाजाचा सरकारला इशारा. ललित पाटील फरार प्रकरणामध्ये ससून रुग्णालयाचे डीन संजीव ठाकूर निलंबित. विभागीय चौकशी अहवालामध्ये संजीव ठाकूर दोषी आढळल्यानं कारवाई. मनसेच्या वतीनं दादरच्या शिवाजी पार्कमध्ये दीपोत्सव कार्यक्रम. राज ठाकरेंसह बॉलिवूड कलाकारांच्या उपस्थितीमध्ये दीपोत्सव. दिग्दर्शक राजकुमार हिराणी, अभिजित जोशी, साजिद नाडियादवाला, आशुतोष गोवारीकर आणि अभिनेता विकी कौशल यांची उपस्थिती. मुंबईत भाजपकडून दिवाळीच्या निमित्तानं नमो उत्सवाचं आयोजन. ठाकरे गटाचा बालेकिल्ला असलेल्या शिवडी विधानसभा मतदारसंघामध्ये कार्यक्रम. मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम. ऐन दिवाळीमध्ये लोकलच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगा ब्लॉक. तांत्रिक कामांसाठी घेण्यात येणार ब्लॉक. ऐन दिवाळीमध्ये मेगा ब्लॉक घेण्यात येणार असल्यानं प्रवाशांची गैरसोय होणार. दिवाळीत फटाके फोडल्यावरील निर्बंध आणखी कडक. मुंबईकरांना आता केवळ 2 तास फटाके फोडता येणार. रात्री 8 ते 10 या वेळेमध्ये फटाके फोडण्याची मुभा. हायकोर्टाचे निर्देश. मुलुंडमध्ये रंगाई परिवारातर्फे 18 वर्षांची दिवाळी पहाटची परंपरा आजही कायम. कार्यक्रमाला रसिकांचा मोठा प्रतिसाद तर मराठी कलाकारांचीही कार्यक्रमाला हजेरी. धनत्रयोदशीच्या निमित्तानं पंढरपूरमध्ये चंद्रभागेच्या घाटावर स्थानिकांकडून दीपोत्सव साजरा. चंद्रभागेच्या काठावरील महाद्वार घाट, चंद्रभागा घाट, पुंडलिक मंदिराचा परिसर दिव्यांनी उजळला. डोंबिवलीमध्ये दीपावलीच्या निमित्तानं खरेदीसाठी नागरिकांची झुंबड. पावसानं विश्रांती घेतल्यानंतर काही मिनिटात नागरिकांची गर्दी. रायगडच्या आदिवासींना वनविभागाची अनोखी दिवाळी भेट. 150हून अधिक आदिवासींना वनविभाग देणार शाश्वत रोजगार. दिवाळीनिमित्त धुळे बस स्थानकामध्ये प्रवाशांची मोठी गर्दी. दिवाळीनिमित्त जादा बस सोडण्याची प्रवाशांची मागणी. अहमदनगरमध्ये दिवाळीनिमित्त कपडे खरेदीसाठी झुंबड. शहरातील कापड बाजार गर्दीनं फुलला. महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषणमधील कर्मचाऱ्यांना 18,500 दिवाळी बोनस मिळणार. तिन्ही कंपन्यांमधील 70,000 कर्मचाऱ्यांना होणार फायदा. मुंबईतील बांधकाम क्षेत्रावर सध्या तरी कोणतीही बंदी नाही, मात्र बांधकाम क्षेत्रासाठी काही प्रमाणात निर्बंध लागू. बांधकाम साहित्याची वाहतूक करण्यास मुभा, मात्र डेब्रिज वाहतुकीवर बंदी लागू. हायकोर्टाचा निर्णय. शिवसेना ठाकरे गटातर्फे नेरूळ ते बेलापूर मनपा मुख्यालयापर्यंत पदयात्रा. नागरी समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी काढण्यात आली पदयात्रा. दरम्यान मनपा प्रशासनानं योग्य उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा. सिकंदर शेख याच्याकडे मानाची महाराष्ट्र केसरीची गदा. अंतिम सामन्यामध्ये शिवराज राक्षेचा पराभव. सिकंदर शेख ठरला 66वा महाराष्ट्र केसरी. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं पुढील वर्षाचं संभाव्य वेळापत्रक जाहीर. राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 28 एप्रिल तर राजपत्रित पूर्व परीक्षा 16 जून 2024 रोजी होणार. मुंबई उपनगरामध्ये पडलेल्या पावसामुळे मुंबईतील प्रदूषणामध्ये घट. धुरकं विरल्यानं प्रदूषणामध्ये घट झाल्याची माहिती. पनवेल पालिकेकडून वाहनांवर पाणी मारून धूळ कमी करण्याचा प्रयोग. मुख्यमंत्री शिंदेंनी दिलेल्या आदेशाप्रमाणे प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी हालचाली. ठाणे शहरातील वायू प्रदूषण रोखण्यासाठी ठाणे उपप्रादेशिक परिवहन विभाग कामाला लागलं. आरटीओकडून शहरातील पीयूसी केंद्रांच्या झाडाझडतीला सुरुवात. आयआयटी मुंबईमध्ये दहशतवादाचं उदात्तीकरण केल्याच्या विरोधात आज निषेध आंदोलन होणार. सकाळी 11 वाजता आंदोलनाला सुरुवात होणार. धोबीघाटमध्ये कपडे धुणाऱ्यांना पर्यायी जागा दिली जात आहे की नाही हे तपासण्यासाठी कोर्ट कमिशनची नेमणूक. धोबीघाटचा पुनर्विकास सुरू असल्यानं उच्च न्यायालयाचा निर्णय. धारावी पुनर्वसन प्रकल्पाला रेल्वे भूसंपादनासाठी दिलेले 500 कोटी म्हाडाला परत प्राप्त. निधी परत मिळाल्यामुळे म्हाडा स्वनिधीमधून सुरू असलेल्या प्रकल्पांना अधिक गती देणार. विलेपार्ले पूर्वेकडील न्यू पूनम बाग इमारतीमध्ये भीषण आग. आगीमध्ये एका महिलेचा मृत्यू तर काही लोक जखमी झाल्याची माहिती. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण. मुंबईतल्या लोअर परळ भागामधील जनरल स्टोअरला आग. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती.
पनवेलच्या पळसपे फाटा इथल्या साई वर्ल्ड सिटी इमारतीमध्ये एका फ्लॅटला आग. 8व्या मजल्यावरील 3 BHK फ्लॅटमध्ये आग. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश. कोल्हापूरच्या मुरगुडमधील 4 विद्यार्थी मालवणच्या तारकर्ली समुद्रामध्ये बुडाल्याची माहिती. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यानं युवक बुडाल्याची माहिती. तिघांना वाचवण्यात यश. एकाचा शोध सुरू. काळंबावाडी धरणातून कोल्हापूरला पाणी पोहोचलं. सतेज पाटील, ऋतुराज पाटील, जयश्री जाधवांच्या हस्ते जलपूजन. पुढील 24 तासामध्ये कोकण मध्य महाराष्ट्रामध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता. दिवाळीतच अवकाळी पाऊस पडत असल्यानं नागरिकांच्या आनंदावर विरजण, तर शेतकरीही अवकाळीमुळे संकटात. पुणे शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये जोरदार पाऊस. कोथरूड, नवी पेठ, डेक्कन, नारायणपेठ भागामध्ये पाऊस. पाण्यामुळे नागरिकांची तारांबळ. पुणे जिल्ह्याच्या धायरीमध्ये मुसळधार पाऊस. अचानक आलेल्या पावसामुळे बाजारपेठेमध्ये पाणी. नागरिकांची धावपळ. पिंपरी चिंचवडकरांना पावसानं झोडपून काढलं. दिवाळीची खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली. हवामान विभागानं दिवसभरात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली होती. शहापूर शहरासह ग्रामीण भागामध्ये अवकाळी पावसाची हजेरी. पावसामुळे बाजारपेठेमध्ये खरेदीसाठी गेलेल्या नागरिकांची तारांबळ.